नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दिवाळीमधला सगळ्यांच्याच आवडीचा आणि सगळ्यात लवकर संपणारा पदार्थ म्हणजेच ही चकली. आणि चकलीचं फराळाचं जे ताट असतं दिवाळीचं, त्या ताटामध्ये चकली अशी अगदी खुसखुशीत काटेरी जर दिसली तर आपलं फराळाचं ताट अगदी सर्वोत्कृष्ट दिसतं. त्यामुळं चकलीचं योग्य प्रमाण आणि योग्य आपली त्याची भाजणी असली, पीठ मळण्यापासून म्हणजे पीठ आपण तयार करण्यापासून, भाजणी बनवण्यापासून ते पीठ मळण्यापर्यंत, चकली तळण्यापर्यंत आपली सगळी पद्धत ही योग्यच असायला हवी. आणि अशीच पद्धत मी तुम्हाला अशी दाखवणार आहे, म्हणजेच भाजणी अशी बनवायची की जेणेकरून सगळ्यात काटेरी आणि खुसखुशीत, कुरकुरीत, अजिबात तेल न ओढणारी अशी ही खुसखुशीत चकली आज आपण बघणार आहोत. चला तर अशी ही काटेरी मस्त खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो प्रमाणामध्ये मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. हे जे तांदूळ आहेत ते आपले जे जुने तांदूळ असतात ते तांदूळ घ्यायचे आहेत, म्हणजे साधे तांदूळ घ्यायचे आहेत. इंद्रायणी वगैरे जे सुहासिक तांदूळ असतात ते तांदूळ वापरायचं नाही, जुने जे तांदूळ असतात ते वापरायचे आहेत. चला त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ ही 200 ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेली आहे आणि चणा डाळ आपण घ्यायची आहे. चणा डाळ म्हणजे आपण जी फुटाण्याची डाळ म्हणतो ती डाळ आपण इथं वापरायची आहे, ती घेतलेली आहे 50 ग्रॅम. बघा हे दोन्हींचं प्रमाण 200 ग्रॅम आपली हरभऱ्याची डाळ आहे आणि फुटाण्याची डाळ ही 50 ग्रॅम आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे उडीद डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ 100 ग्रॅम घ्यायची आहे, म्हणजे अर्धी वाटी आहे. एक फुल्ल मी इथं पोहे घेतलेले आहेत. त्यानंतर इथं घेतलेले आहेत मूग डाळ. मूग डाळ जास्त घ्यायची नाही, कारण मूग डाळ जास्त जर वापरलात तर आपली चकली ही मऊ पडते. त्यानंतर इथे साबुदाणे घेतलेले आहेत 50 ग्रॅम, जिरे घेतलेले आहेत 50 ग्रॅम आणि आपले जे धने आहेत ते 50 ग्रॅम घेतलेले आहेत. चला तर तुम्हाला एक साधं इथं मी तुम्हाला एक प्रमाण सांगते, ते म्हणजे जे काही तुम्ही तांदूळ घेतलेले आहात, म्हणजे जेवढं तांदूळ घेणार तेवढंच तुम्ही ह्या डाळी वापरायच्या आहेत, म्हणजे दोन्ही परफेक्ट प्रमाण होतं. चला तर जर तुम्ही 500 ग्रॅम तांदूळ घेतलं तर सगळ्या डाळी तुमच्या 500 ग्रॅम व्हायला हवेत. चला तर आता आपण इथं या सगळ्या ज्या डाळी आहेत त्या डाळी आपण छान अशा भाजून घेणार आहोत. सर्वप्रथम मी इथं का टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ आपण आता इथं गॅसवरती टाकलेली आहे आणि हे जे हरभऱ्याची डाळ आपण भाजताना गॅस अगदी मंद करायचा आहे आणि फक्त थोडेसे त्याला टिपके पडावेत असे, तेवढेच आपल्याला इथं डाळ भाजून घ्यायची आहे. त्यानंतर इथं मूग डाळ भाजून घ्यायची आहे. मूग डाळ लगेचच भाजते, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर आपण उडीद डाळ देखील इथं भाजून घेणार आहोत. उडीद डाळ देखील लगेचच भाजते. त्यानंतर आपण उडीद डाळ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण बघा मी इथं दाखवत आहे व्हिडिओमध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये डाळी ह्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण पोहे भाजायचे आहेत. जे पोहे आपण कांदा पोहेसाठी वापरतो ते पोहे आहेत. पोहे लगेचच भाजले जातात आणि बघा थोडेसे ते हलके होतात. त्यानंतर आपण साबुदाणा भाजायचा आहे. साबुदाणा भाजायला थोडासा वेळ लागतो आणि कुरकुरीत आपण साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर जिरे भाजून घ्यायचे आहेत आणि जिरे देखील काढलेले आहेत. आता त्यानंतर आपण इथे धने देखील भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण फुटाण्याची डाळ ही भाजून घेणार आहोत. फुटाण्याची डाळ ही लगेचच भाजते, त्यामुळं गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि आपल्याला हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत. आणि लास्टला मी इथं तांदूळ भाजणार आहे. तांदूळ भाजायला थोडासा वेळ लागतो. आता बघा इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तांदूळ भाजताना जास्त करपवायचे नाही, अगदी हलकेसे आपल्याला हे सगळे जिन्नस जे आहेत, म्हणजे जे काही पदार्थ आपण इथं वापरलेले आहेत ते सगळे पदार्थ हलके हलके असे भाजून घ्यायचे आहेत. आणि भाजून झाल्यानंतर एका सुती कापडावरती आपण हे पसरवायचे आहेत. म्हणजे काय करायचं, असंच त्या ताटामध्ये किंवा ज्या परातीमध्ये तुम्ही काढला आहात त्यात ठेवायचं नाही, त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि त्यामुळं आपली चकली ही मऊ अशी नरम पडते किंवा मऊ पडण्याची शक्यता असते. चला तर इथं मी सगळ्या ह्या डाळी अशा ह्या कापडावरती पसरून घेणार आहे, म्हणजे ह्या थंड करायला आपण ठेवून द्यायचं आहे. आता इथं थोड्या वेळानंतर आपल्या ह्या सगळ्या डाळी पूर्ण थंड झालेल्या आहेत. आता आपण हे दळायला देऊया. बघा मस्त असं आपण हे गिरणीतून दळून आणलेलं आहे. पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे. भाजणीचं पीठ हे तयार झालेलं आहे, म्हणजे हे पीठ बरोबर 1 किलो प्रमाणामध्ये आहे. चला तर आता आपण याची चकली बनवायला घेणार आहोत. आता चकली बनवताना आपण इथं फक्त अर्धा किलो पिठाची चकली बनवणार आहोत. आता ही जी वाटी मी वापरणार आहे ती
त्या वाटीनं जर 4 वाट्या जर आपण पीठ घेतलं तर बरोबर अर्धा किलो पीठ इथं भरतं. चला तर त्यानंतर इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये 3 चमचे आपण इथं तेल टाकणार आहोत. लक्षात ठेवा प्रमाण 4 वाटी आपण पीठ घेतलेलं आहे. 3च चमचे आपल्याला इथं तेल घ्यायचं आहे आणि 3 वाट्या इथं पाणी ओतणार आहोत. बघा लक्षात ठेवा प्रमाण. आपण हे सगळं जे प्रमाण घेतलेलं आहे ते योग्य प्रमाण आहे. त्यानंतर आपण इथं ओवा 1 चमचा टाकायचा आहे. त्यानंतर तीळ आपण इथं जे पांढरे तीळ असतात ते 2 चमचा टाकलेलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं आपण या प्रमाणामध्ये तिखट टाकणार आहोत. इथं 1च चमचा तिखट टाकलं तरी देखील प्रमाण योग्य आहे. कमी जास्त तिखटाचं प्रमाण तुम्ही करू शकता. आता ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपण या पिठामध्ये टाकून देणार आहोत. बघा गॅस बंद करायचा आणि लगेचच आपण हे पीठ यामध्ये टाकणार आहोत. थोडंसं एकदम थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि नंतर आपण हे पाणी टाकणार आहोत. लक्षात ठेवा इथं थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही. बघा या मिश्रणामध्ये आपलं हे सगळं पीठ मावतं. आता ते पीठ थोडंसं मी हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळापुरती ठेवून द्यायचं. बघा एक 5 मिनिटानंतर उघडायचं आणि बघायचं की पीठ पूर्ण फुललेलं असतं. म्हणजे ते पूर्ण जे मिश्रण आहे पाण्याचं मसाल्याचं ते सगळं शोषून घेतं आणि आता काय करायचं आपण ह्याचा छान असा एक गोळा बनवून घ्यायचा. जर पाणी थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे काय होईल एखाद्या वेळेस वरून पाणी आपण गरम टाकू शकतो पण पाणी जास्त करायचं नाही. आता त्यानंतर एक गोळा त्यातला आपण चकलीसाठी काढून घेणार आहोत आणि बाकीचा गोळा आपण झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर असं छान पीठ मळून घ्यायचं आहे. गार पाणी इथं वापरायचं नाही. गरम पाण्यानेच असा हा गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा असा मळायचा की जेणेकरून पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. घट्टसरच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. आता मी इथं साच्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असा भरून घेणार आहे आणि त्यानंतर आपण इथं साच्याला असं छान असं बंद करायचं आणि इथं मी पेपर घेतलेला आहे. आता या पेपरवरती आपण चकल्या पाडणार आहोत. बघा इथं चकल्या पाडण्याची पद्धत मी तुम्हाला इथं दाखवते. मी अगदी वरून साचा धरलेला आहे तरी देखील आपली चकली तर कुठेही तुटणार नाही. बघू शकता की बघा या पहिलं जे टोक आहे आपण व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गोल गोल आपल्याला चकली केवढ्या आकारामध्ये पाहिजे आहे तेवढ्या आकारामध्ये आपण इथे चकली पाडून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते अतिशय सुंदर असे काटे बनलेले आहेत. काटे या चकलीला केव्हा येणार आहेत हे लक्षात घ्या. जेव्हा पीठ आपलं परफेक्ट असेल, उकड आपली छान बसली असेल तेव्हाच आपल्या या चकलीला काटे येणार आहेत आणि मेन म्हणजे पीठ आपलं हे घट्टसरच ठेवायचं आहे. का तर त्यामध्ये जास्त पाणी घालून जास्त मळायचं नाही. एक जो गोळा काढून ठेवलेला असतो तो गोळा आपण झाकून ठेवायचा आहे. चकल्या पूर्ण होईपर्यंत आपलं पीठ हे थंड होता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे. चला आता चकल्या पाडून झालेल्या आहेत. आता आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत. इथं तेल गरम झालेलं आहे. तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर आपण थोडासा गॅस मीडियमवरती ठेवायचा आहे म्हणजे मध्यम ठेवायचा आहे. चला तर एक एक चकल्या यामध्ये टाकायच्या आणि आपण ह्या चकल्या लगेचच उलटपालट करत बसायचं नाही आणि सारखं सारखं पण उलटायचं नाही. थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की नंतर आपण ही चकली पलटी करणार आहोत. तळण्याची प्रक्रिया पण इथं खूप महत्त्वाची आहे. कारण चकली सतत आपण जर उलटपालट करत बसलो तर चकली जास्त तेल ओढू शकते किंवा अगदी मोडतात असं काही होतं. त्यामुळं काय करायचं सारखं सारखं उलटपालट करत बसायचं नाही. थोड्याशा चकल्याच्या बुडबुड्या कमी झाल्या की नंतर आपण चकली उलटपालट करायची आहे आणि थोडं अगदी गॅस मध्यम म्हणजे पूर्ण बारीक पण ठेवायचं नाही. जर बारीक ठेवलं तर तेल जास्त ओढतात, तेलकट होतात आणि जेव्हा आपण ह्याच्यामध्ये आपल्या डब्यामध्ये भरतो तेव्हा खाली त्याला तेलकट झाल्यासारखं होतं. हे ह्याचंच कारण आहे. कारण आपण चकल्या अगदी मंद आचेवरती जरी भाजल्या तरी देखील तेल ओढू शकतात आणि विरघळतात म्हणतो आपण, तशी ती पद्धत होते. त्यामुळं चकली ही मीडियम साईजवरतीच आपण ही तळून घ्यायची आहे. बघा तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण इथं चकली मी तळून दाखवते. अतिशय उत्कृष्ट आणि खमंग अशी आपली ही चकली बनलेली आहे. लक्षात ठेवा जर पिठाचं प्रमाण योग्य, भाजणी योग्य झाली तरच आपली चकली ही खुसखुशीत कुरकुरीत होणार आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. इथं सगळ्या मी चकल्या आता तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे काटे आलेले आहेत. आपल्या चकलीला जर काटे जर व्यवस्थित आले आणि चकली जर खुसखुशीत झाली तरच ओळखून जायचं की आपला दिवाळीचा
फराळ हा अतिशय सुंदर बनलेला आहे. चला तर तुम्हाला ही चकली कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जे मी काही प्रमाण सांगितलेलं आहे योग्य तेच प्रमाण तुम्ही वापरा. बघा तुमची चकली अतिशय भन्नाट अशी होणार आहे आणि सर्वोत्कृष्ट तुमची चकली बनणार आहे. चला तर तुम्हाला इथं मी एक चकली फोडून दाखवते. बघा तुम्ही पाहू शकता अतिशय खुसखुशीत झालेली आहे, अगदी पोकळ झालेली आहे आतून आणि कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे. या दिवाळीला याच पद्धतीने तुम्ही जर भाजणी बनवला तर अतिशय सुंदर होणार आहे. भाजणीचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. चला तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब